नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. पाण्यासाठी राजकारण करू नका हे आम्हीही तुम्हाला सांगतोय, असं नरवाडचे सरपंच यांनी काल पाण्यावरून झालेल्या राजकारणावरून आज सडेतोड उत्तर दिलंय. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मंत्री, कार्यसम्राट आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांनी कधीही नरवाड नव्हे मिरज तालुक्यातील कोणत्याही गावात पाण्यासाठी राजकारण केलं नाही. नेहमी मतदारसंघातील प्रत्येक गावात दुजाभाव न करता पाणी देणे असेल किंवा विकास कामं करणे असेल ही केलेली आहेत. त्यामुळे आम्हाला कोणी राजकारण शिकवायला जाऊ नका आणि पाण्यावरून जर इथे येऊन राजकारण करायचं असेल तर जशास तसे उत्तर दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा ठणठणीत इशारा नरवाडचे लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार यांनी संबंधितांना दिला आहे. मी मारुती रामा जमादार, लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत नरवाड. काल एक आपल्या मीडियामार्फत आमच्या राज्याचे माजी मंत्री व आमचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश बोखाडे यांच्या बाबतीमध्ये असा उल्लेख केला गेला की मतं पडली नाहीत आणि एखादा उमेदवार या ठिकाणी निवडून आला नाही म्हणून त्यांनी पाणी सोडण्यात असं त्यांच्या बाबतीत एक राजकारण करण्यात आलं. पाण्यामध्ये राजकारण आमचा नेता किंवा आम्ही पाण्यामध्ये राजकारण करत नाही. पाण्यामध्ये काल राजकारण केलं गेलं. जर पाणी द्यायला गावाला द्यायचं होतं, सोडायचं होतं तर एवढी मीडिया किंवा एवढे प्रचार माध्यम करायची काय गरज नव्हती. पण त्यास उत्तर म्हणून आज मी देतो की आमचे नेते डॉक्टर सुरेश बोखाडे यांनी शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन व माझ्या तालुक्यातील जनतेला पाण्याची कमतरता भासू नये म्हणून त्यांनी डिसेंबरच्या 10 तारखेला केनॉलचं येऊन बटन दाबलेलं आहे आणि त्यांनी केनॉलचं पाणी दिलेलं आहे. पाणी देत असताना आमच्या या महायुतीच्या शासनाने या ठिकाणी कोणती शेतकऱ्याकडून पाणीपट्टी घेतलेली नाही आहे. तसं नसताना आता जे आपण थांबलेलो आहोत ते गायरनवाडी रस्त्यावरच्या आपल्या ओढ्याला आहे आणि या ओढ्यावरून आमच्या नरवाड गावाला पाणी जातं आणि ते आमचे आड आहे, ते आडीला फरकुली शिरून पाणी आम्ही गावाला देतोय. तर एक सरपंच म्हणून मी सक्षम आहे आणि मी एक कार्यकर्ता म्हणून या गावाला माझा एक लोकसेवक म्हणून पाणी देण्यासाठी मी पूर्ण सक्षम आहे. तर मी गेले 15 दिवस या पाटबंधाऱ्याच्या पाठपुराव्यासाठी मी लागलेल्या पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की तुम्ही जर ग्रामपंचायतीने पैसे भरले गेलं तर थोडेसे आमच्या या रस्त्यालगतचे लोक जर पैसे भरतील आणि तुम्ही थोडेसे पाणीपट्टी भरून घेऊया आणि थांबा म्हणून मी थांबलेलो आहे. परवाच्या दिवशीच मी एक पाटबंधारे खात्याला हे पत्र दिलं आणि ते पत्र व्हायरल होताच काहींनी ते या ठिकाणी येऊन एक स्टंटबाजी केली आणि या पाण्यामध्ये राजकारण त्यांनी केलं की त्यामध्ये खरोखर दुःख वाटलं की म्हैसाळ पाणी प्रकल्प चालू असताना म्हैसाळनंतर हे नरवाड आमचं पहिलंच गाव आहे आणि नरवाडच्या या आसपास सगळ्या शेतकऱ्यांच्या विहिरी फुल्ल भरून तमाम आहेत. सगळ्या शेतकऱ्यांच्या बोरमध्ये पाणी, जे काल बोलले त्यांची शेती अगदी केनॉल लगतच आहे, पाणी विहीर सगळं भरभरून आहे, शेती अगदी सुजलाम सुफलाम आहे. आणि तसं असताना त्यांनी बोलले की विहिऱ्या कोरड्या पडलेल्या आहेत, जनावरांना पाणी नाही. हे कुठं आमच्या गावचं एक बदनाम करण्याचं कट कारस्थान काल या ठिकाणी केलं गेलं. माझा नेता हा बटन दाबणार आहे, पाटावरती पाणी सोडणारा नाही आहे. पाटावरती पाणी सोडणारा आम्ही सर्वजण कार्यकर्ते त्यांचे खंबीर आहोत आणि गाव कसं सांभाळायचं, गावाला पाणी कसं द्यायचं ती काळजी मला आहे. मी तिथं 10 ते 5 या ठिकाणी बसलेलो असतो. पाणी कोणी आलं नाही म्हणून माझ्याकडे कोणी आलं नाही, पण ह्यांनाच आक्रोश आणि फोन कसे गेले हे माहीत नाही. पण ह्या पाण्यामुळे कोणी राजकारण करू नये आणि एका निवडणुकीनं आम्ही काय खचून जाणारे कार्यकर्ते नाहोत. आम्ही हाडाचे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही जनतेला, आमची निवडणूक झाल्यापासून दुसऱ्या दिवशी आम्ही जनतेच्या सेवेत आहोत. आणि माझे तमाम जनतेला आव्हान आहे की आपण भरभरून आम्हाला या ठिकाणी मतं दिलेले आहात, 2000 मतं दिलेले आहात. निवडणुका त्या काल बोललेल्या लोकांनी कशा जिंकल्या आहेत ती त्यांच्या मनाला माहीत आहे. मी माझ्यासोबत खरोखर कामाला जाणारी लोक, काम जाणारी लोक भरपूर आहेत. ती 2000 माणसं माझ्यासोबत आहेत. मला आनंद आहे आणि आम्ही पूर्वपदावर आहोत, कामं चालू करत आहोत. एक अफवा आमच्या बाबतीत पसरवलं जाते की आता यांचा उमेदवार आला नाही आणि यांनी तर कामं करणार आहेत, असं कोणतंही नाही आहे. जे कामं जोमान आम्ही करणार ते करणारच आहोत. पण पावसाळ्यामध्ये छत्र्या जशा उगवतात तशी उगवणारी काही लोक घरातून कधी न बाहेर पडलेली काल मला इथं पाटावरती दिसली. ज्या पाटावरती त्यांनी सांगितलं की आम्ही काल साफसफाई केली, पाईप घातलं, हे जे महागाचा पाईप आहे हे कनाल फोडणे, तर माझे शेतकरी काही लोक बांधव माझे साक्षीला आहेत. हा माणूस सुद्धा साक्षीला इथं गेल्या वर्षी हा फोडून आम्ही पाईप घातली. माझ्यावर जे पवार मॅडम आहेत पाटबंधाऱ्याचे, त्यांनी माझ्यावर फौजदारीचं पत्र काढलं आणि आमच्या भाऊनी सांगितलं की आमचा सरपंच स्वतःच्या शेतात पाणी नेत नाही, गावाला पाणी आणण्यासाठी ते पाईप फोडलेलं आहे आणि तुम्ही ते फौजदारी करून का. फौजदारीचं पत्र सुद्धा आमच्याकडे आहे. आणि गेल्या वर्षी आम्ही रात्रंदिवस तर पाणी कोण मोडून येते यासाठी करतोय. गेले 3 वर्ष गावाला आम्ही अजिबात पाणी कमी पडू दिलं नाही. आणि आता काल हे आमचं पत्र बघून कोणीतरी एक 25 भरला म्हणून सांगून या ठिकाणी काल त्याचा अगदी डांगोरा या ठिकाणी पिटला गेला आणि आमच्या नेत्याला बोललं गेलं की नेत्याचं या ठिकाणी मतं मिळाली नाहीत म्हणून त्यांनी पाणी सोडणे, असं कोणताही प्रकार नाही. सुरेश बोखाडे आज अधिवेशनात आहेत, निवडणूक झाल्यापर्यंत त्यांची आमची गाठभेट नाही आहे आणि त्यांनी एवढ्या खालच्या पातळीचा विचार कधीही करणारे सुरेश भाऊ नाही आहेत. आणि त्यांनी मोठा एवढा केनाल चालू केला, 10 तारखेला बटन दाबलाय आणि त्यांनी पाटावरती येऊन ते काम आमचं आहे, आम्ही पाणी नेतोय,
आणि जे काय काल चित्र रंगवलं गेलं हे खरोखर दुर्दैव आहे. असं इथून पुढे होऊ नये. आणि आमचा एकच नेता आहे, आमचा तुमच्यागत येईल त्याला नेताच, आणि असं म्हणणार आम्ही नाही. आमचे सुरेश भाऊ एकच नेते आहेत आणि माझ्या बाहेरून येणाऱ्या नेत्यांना सुद्धा विनंती आहे की आपण यांची खोटी नाटे ऐकून काहीतरी येऊन येतं आम्ही तुम्हाला मानतोय, तर याचा अर्थ असं नाही की आपण येऊन काही इथं बोलावं आणि आमच्या गावचे अब्रू विसरू टांगावी की 15 दिवस पाणी नाही आहे, जनावरा पाणी नाही आहे, असं कोणतं नाही आहे. मी माझ्या नरवाडकरांना विनंती करतोय आणि सांगू इच्छितो की केनॉल आता काहीतरी त्यांची स्वच्छता करायचं, कारण पाईपलाईन आपल्या इरिगेशन प्रमाणे भावने ज्या भागात पाणी गेलं नाही त्या भागात पाणी जावं यासाठी इरिगेशन जसं पहिला पूर्वी फिरलेलं होतं त्याच प्रकारे त्यांनी या गावातनं आमच्या जिथं पाणी गेलं नाही तिथं सुद्धा पाईपलाईनद्वारे पाणी पुरवण्याचं काम चालू आहे. आणि आता मी अधिकाऱ्यांशी बोलणं झालं तर ते पाणी कुठं पाईपा ब्लॉकेज व्हायला आहेत, गाळ त्या पाईपमध्ये चाललाय, आम्ही साफसफाई करायचं काम चालू आहे. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे पाणी गावाला नेऊन पाणी द्यायचं गावाला आमचं काम आहे. यात्रा आहे आमची, ती यात्रा सुद्धा आम्हीच करणार आहे. त्या यात्रा येईपर्यंत गावामध्ये भरपूर पाणीच पाणी होईल. आणि जे काल बोललं की काहीतरी त्याला राजकीय वळण द्यायचं, पाण्यामध्ये कोणी राजकीय वळण देऊ नका. राजकीय वळण कोण दिलं माहिती आहे, कारण हे पत्र माझं परवाच्या दिवशी सर्वत्र व्हॉट्सअपवरती फिरलेलं आहे आणि माझ्या गावानं हे पत्र सगळं बघितलेलं आहे. त्यामुळे माझ्या गावांना विनंती आहे, एक लोकसेवक म्हणून, आणि हे सगळे आमचे नेते मंडळी आहेत, आमचे सगळे कार्यकर्ते आहेत, गावची सेवा करण्यास आम्ही अतिशय मजबूत आहोत. जर आमच्या हातून नाही झालं तर पुढं तुम्हाला आहेच. पण आजपर्यंत काय केलंय आपण, आज सगळे उतरलात, ते पूर्वीपासून राजकारण करत आलात, पण तुम्ही काय केलेलं आहे आणि आज अचानक असं इतकी जादू कशी काय झाली आणि आपण इतका समाजाचं आपल्याला हे आलेलं आहे, असं होणार नाही आहे. आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही जोशान आणि जोमाने काम करणार आहोत. आणि 2 दिवसामध्ये आम्ही तिथं पाणी नेऊन आमच्या गावाला आम्ही पाणी देण्याचं आश्वस्त करतो आहोत. कारण केनालच आमच्या बाजूला आहे. पाणी म्हणजे असं काय विषय नाही आहे किंवा दुष्काळ भाग नाही आहे एवढा. त्याची काल येऊन इथं हे करण्यासारखं काल ज्यांनी की केनाल चालू नाही, आमच्या विहिरी वाळ्यात आणि पाणी नाही आहे, जनावर अगदी उपाशी आहेत असं ज्यांनी बोललं, खरोखर त्यांनी जर खरोखर शेतकरी असतील तर त्या पाण्याची, त्या केनालची शपथ घेऊन त्यांनी सांगावे की या केनाल ही आपल्या नरवाड गावाला संजीवनी ठरलेली आहे की नाही. दुसरा विषय, जल जीवन मिशन मोदीजींचं जे स्वप्न आहे हर घर नल, याद्वारे जल जीवनचं आमच्या ट्रायल पीठ सुरू आहे. ते सुद्धा आम्ही येणाऱ्या 15 दिवसामध्ये नरवाड गावाला त्या फिल्टरचं स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्याचा या ठिकाणी आम्ही निश्चय केलेला आहे. आणि ते सुद्धा पाणी आम्ही लवकरात लवकर भाऊंच्या माध्यमातून, भाऊंच्या हस्ते उद्घाटन करून ते आम्ही गावाला पाणी या ठिकाणी देणार आहोत. आणि काल जे काय 25,000 भरलं म्हणून काहीतरी काल एक कोणतर लुंग्यासंग्या होता, तो आजपर्यंत आमच्या जवळच होता, आमच्या मार्फत ते ओळख झालेले आहे. आणि त्यानंतर त्याचं कुठं अडून असलं राजकारण इथून पुढे खपलं जाणार नाही. आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आपण आपल्यापर्यंत लोकशाही आहे, राजकारण करावं, पण इतरत्र राजकारणाला नेऊन वेगळं वळण देऊ नये, एवढं मी या ठिकाणी आपल्या मार्फत मी त्यांना या ठिकाणी आग्रह करतो किंवा विनंती करतो. आम्ही या ठिकाणी काम करत असताना एक स्वच्छ भावनेनं आणि सत्यानं जात असतोय. आम्हाला काल परवा मिळालेला कौल जनतेचा मान्य आहे, पण त्याचा अर्थ असा होत नाही की विजय सुद्धा पचवायला ताकद लागते. आम्ही जनतेचा कौल मान्य करून लोकसेवा करण्यासंदर्भात आम्ही तत्पर आहोत आणि लोकसेवा आम्ही करत आहोत. पण या ठिकाणी कोणीही आम्ही त्यांचं कोणतंही उन्हा काढत नाही आहे, त्यांच्या कोणत्याही आम्ही आडवत जात नाही आहे. पण आमच्या आडवं गेलं, आमचे कुठले काय दिवसाचा प्रयत्न केला तर आपल्या मार्फत मी त्यांना थेट इशाराच देतोय की असलं राजकारण बंद करा. तर मी माझ्या जनतेला, माझ्या नरवाड गावकऱ्यांना आश्वासित करतो की पाणी आपल्याला मिळेलच. पण मी या महायुती सरकारचं आणि आमच्या सुरेश भाऊ खड्यांचा आभार मानतो की त्यांनी डिसेंबर महिन्यामध्ये हे कॅनॉल चालू केलेलं आहे. आणि ही जी लोक आहेत ती जनतेमध्ये, गावामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की काही झालं तर ते सरपंचानं केलं किंवा आमच्या सुरेश भाऊनी केलं असं संभ्रम निर्माणाचा प्रयत्न करतात. कोणी शंका न घेता डायरेक्ट आमच्याशी यायचं आहे आणि मी उपलब्धच आहे तुम्हाला 24 तास गावच्या सेवेसाठी आम्ही उपलब्ध आहोत. धन्यवाद. यावेळी लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार, माजी सरपंच MK अण्णा माळी, महेश कांबळे, चेअरमन विकास सोसायटी नरवाड, राजेंद्र बन्ने, माजी चेअरमन विकास सोसायटी नरवाड, राजेंद्र नागरगोजे, श्रेयांश लिंबिकाई, राजेंद्र बन्ने, मारुती धोंडीबा जमादार, सतीश कुमार माळी, विकास जगदाळे, जितू कांबळे, शंकर नागरगोजे, कुमार गायकवाड, राजू माळी, तानाजी कुर्ले, सुहास सुंगारे, राजेंद्र नागरगोजे, राहुल खाडे, सागर भिरडे, अजित लिंबिकाई, अरुण माळी, रुद्राप्पा कडकोळ, पंडित सनदी, जगदीश शिंदे, सुरेश वनमोरे, राजू शिद्दा बन्ने, सोन्या शिंदे तसेच इतर नागरिक उपस्थित होते.